आणि उद्धव ठाकरे यांची मुंबईमध्ये प्रचार सभा सुरू आहे। उद्धव ठाकरे बोलतायत, त्यामध्ये आपण थेट जाऊया। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज जरा धावपळ होते, कारण तुमच्याशी बोलल्यानंतर अजून एक सभा आहे। ट्रॅफिक एवढा आहे की कधी नेमकं निघायचं तेच कळत नाही। आणि निवडणूक तर आता रंगत, किंबहुना निवडणूक आता रंगायला लागलेली आहे। मी गाडीमधनं येताना सहज आज कोण कोण भेटले आठवत होतो, आणि त्याच्यात एक व्यक्ती मला अशी भेटली की मला म्हणाले की उद्धवजी तुम्हाला कल्पना आहे का? म्हटलं नाही, कसली? आधी काय आहे ते तर सांग, मग कल्पना आहे की नाही सांगतो ना। नाही म्हणे तशी बातमी गुप्त आहे। म्हटलं मग एवढी गुप्त बातमी मला कशी कळणार? तू सांग ना काय ती। उत्तर प्रदेशच्या निवडणुका होत आहेत आणि भाजपनी आता पुन्हा एक वादा केलेला आहे की राम मंदिर बांधणार। म्हटलं मग नवीन काय त्याच्यात? दरवेळेला करतात। म्हणजे तसं नाहीये, त्यांनी खरं म्हटलं तर राम मंदिर बांधूनच टाकलंय। तर म्हटलं काय म्हणता, कुठे? वही. म्हटलं का? नाही, जिकडे बांधायचं तिकडेच बांधलंय। अरे म्हटलं मग ही गुप्त राहिली कशी बातमी? अजून लोकांना कळलं कसं नाही? म्हणत नाही, त्याचं काय आहे की राम मंदिर पारदर्शक आहे, दिसतच नाही कोणाला। यांचा कारभार पारदर्शक, आणि ते बरोबर म्हणे मोक्याच्या वेळेला जाहीर करणार आम्ही बांधलं की नाही, बघा बघा कुठे दाखवा ना। पारदर्शक, आम्ही सगळं पारदर्शक कारभार, हा त्याचा अर्थ। मंदिर वही बनाएंगे, बांधून टाकलेले, हे बघा मंदिर समोर दिसतंय कुठे? आपण एडेगत बघतोय, अरे मंदिर ना दिसत, बाबा बाबा बघा काय घुमट आहेत, काय आहेत, कुठे दिसतंय कुठे? अहो पारदर्शक आहे सगळं। हे असं सगळं हा पारदर्शक कारभार। आणि मी येताना जरा माहिती घेत होतो की देवेंद्र फडणवीसांचा घसा कसा आहे, कारण मध्यंतरी आपल्यावरती टीका करायला गेला आणि घसाच बसला। तो पुन्हा उठला वाटतं घसा आता जरा, आणि बोलायला लागले। आजपर्यंत मी तुम्हाला खरंच सांगतो की त्यांच्याबद्दल माझ्या मनात एक प्रेम, आस्था, आपुलकी, जिव्हाळा असं होतं की एक माणूस सच्चा आहे। बाकी त्यांचे वरचे काही असोत, कारण मुख्यमंत्री काय असतं शेवटी? हुकमाचा ताबेदार, ऊपरवाले की मर्जी। जे आपले शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे ना, क्या करू ऊपरवाले की मर्जी। तो जोक जरा आठवा, मला सांगता येणार नाही तो, कारण तो वेगळा जोक होता। तसं देवेंद्रनं विचारलं काय करायचं, ऊपरवाली की मर्जी। आणि हे सगळे हुकमाचे ताबेदार। मध्यंतरी मी गोव्याला गेलो होतो प्रचाराला, आणि गोव्याचे मुख्यमंत्री तिथले म्हणजे दिव्यच। माझ्याकडे फोनमध्ये अजून ती क्लिप आहे, मोदी बसलेत असे मस्त मगरुरीमध्ये। हो, तोच शब्द त्यांना लागतोय आता, मगरुरीमध्ये। चेहऱ्यावरती जो एक मगरूरपणा आहे, मगरुरीत बसलेत, आणि जणू काय प्रभू रामचंद्राच्या चरणी हनुमान बसावा तसा गोव्याचा मुख्यमंत्री बसले। किती लीन, किती दीन। मग एवढा दीनवाणा मुख्यमंत्री मी बघितलेला नाही, आणि तसेच हे दीनवाणे दुसरे। मुंबई महापालिका जिंकण्यासाठी किती हा अट्टहास। आज त्यांनी तिकडे काहीतरी बोललेत की जो रिपोर्ट, एक तर काय की आपण पारदर्शक हा शब्द आपला नाही, आपण काय म्हणतो जे काय आहे तुमच्या समोर आहे, पण हा शब्द त्यांनी आणला पारदर्शक। आता लावले परिवर्तन, मागे सैद्धांतिक। म्हणजे हे असे सगळे गांगरून टाकणारे शब्द बोलायचे की आपल्याला वाटतं काय बापरे काय बुद्धिमत्ता आहे, आम्ही काय बाबा साधी माणसं। तुम्ही म्हणाल ते खरं, हे असे शब्द बोलायचे। मग त्यांनी शब्द काढला पारदर्शक, आणि आपण त्याला उत्तर द्यायच्या आधी केंद्राने त्यांना पारदर्शक दट्ट्या दिला, जो बांबू दिला पारदर्शक, की तोंडावरतीच पडले, दात सगळे नव्हते होत, म्हणजे दात सुद्धा पारदर्शक झाले, आरपार दिसतं बोळकं, दातच पडले, बोळकं आरपार, काय हो दात कुठे? पारदर्शक। हे असे पारदर्शक झाले। तर आज मुख्यमंत्री म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या सल्लागारांनी अहवाल नीट वाचला असता तर अशी फसगत होण्याची वेळ आली नसती। ह्या अहवालाची मी कॉपी घेऊन आले, ओरिजिनल आज मला मिळालेलं आहे। मी तर पत्रकारांपैकी कोणाला तरी इकडे बोलू इच्छितो, आणि त्यांनी जर का वाचलं तर बरं होईल, कारण पुन्हा मी तुम्हाला खोटं सांगितलं असं नको व्हायला। कोण येत असेल तर बघा, आहेत कोण पत्रकार?
इकडे हा सगळा चार्ट आहे, हे सगळे तक्ते दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की रँकिंग ऑफ ULBS ऑन ट्रान्सपरन्सी. त्याच्यामध्ये हे जे काही तुम्हाला दिसतात ना, त्याच्यात हा जो आहे आलेख, त्याच्यात पहिला जो आहे तो मुंबईचा आहे. मुंबई नंबर 1 ट्रान्सपरन्सी, पारदर्शक कारभारामध्ये. आता याच्यात अर्धवटपणा काय, अर्धवटराव नाही म्हणजे काय म्हणालो मी, अर्धवटपणा काय आहे मुख्यमंत्री महोदय? हा पूर्ण अहवाल आहे ना याच्यामध्ये, आणखीन काय वेगळं? पण विशेष म्हणजे खाली बाकीची ज्या काही शहरांची नावं दिलेत त्याच्यात शेवटी जी आहेत ती भाजपच्या अखत्यारीतली आहेत. चंदीगड, डेहराडून वगैरे वगैरे. दिल्ली सुद्धा खाली आहे. म्हणजे शिवसेनेच्या ताब्यात असलेली मुंबई महानगरपालिका पारदर्शकतेमध्ये नंबर 1 आहे, मी ठासून सांगतो आहे. आणि मुख्यमंत्री महोदय, जर का तुमचा याच्यावरती विश्वास नसेल तर केंद्रामध्ये तुमची काय बसलेत, ती गाढवं बसलेत का? केंद्रात अरुण जेटली आणि त्यांचे सहकारी जे बसलेत अर्थ मंत्रालय, हा अहवाल आम्ही मागितला नव्हता, आम्ही तयार केला नव्हता. तुम्ही प्रश्न विचारायला आणि तुमच्या थोबाडावरती अहवाल येऊन आपटायला, याच्यात आमचा काडीचाही संबंध नाही. आणि माझ्याकडे तर जो ओरिजिनल अहवाल आहे तो आता उद्याच्या सभेत मी दाखवीन. ही कॉपी आहे, इकॉनॉमिक सर्व्हे 2016 आणि 2017. त्या कॉपीवरती, त्या ओरिजिनलवरती इकडे लिहिलेलं आहे सत्यमेव जयते. हे बघा, याच्यावरती पण आहे सत्यमेव जयते. मग हे सत्य नाही का? का केंद्र सरकार असत्यमेव जयते आहे? जर त्यांना दोष द्यायचा असला तरी तुमचेच लोक बसलेत. म्हणजे काहीतरी एक मान्य करा ना, पण खोटं कशाला बोलताय तुम्ही? आणि मग आता प्रश्न खराच हा निर्माण झालेला आहे. आणखीन एक ते बोललेत, म्हणजे कसं असतं बघा, एक तर काहीतरी वारेमाप जागा मागायच्या, 114 जागा. काय हलवायचं दुकान काढून बसलोय मी? 4 आण्यात दुधी हलवा, पाहिजे तेवढं घेऊन जा. पुन्हा आता ते सुद्धा कॅश नाही चालणार, कार्ड घेऊन यावं लागणार हलव्यासाठी सुद्धा. 114 जागा दिल्या असत्या तर सगळं काही पारदर्शक होतं, मग मुंबईचं लंडन झालं असतं. पण आज ते बोललेत, हे तुम्हाला मान्य का? बघा, हा तर मी म्हणतोय माझ्या मुंबईचा, मुंबईकरांचा अपमान केलाय त्यांनी. टीका करताना म्हणजे आता मला लाज वाटायला लागली की कोणत्या माणसाची माझी लढत आहे. पात्रता सुद्धा नाही, पातळी सुद्धा नाही, पातळी सोडून आमच्यावरती टीका करते. पण ही टीका माझ्यावरती नाही, ही टीका मुंबईवरती आहे, मुंबईकरांवरती. आणि ती तुम्ही सहन करणार आहात का? नाही, ते आज बोललेत मुंबईचा यांनी पाटणा केलाय, मुंबईचा पाटणा. हे मंजूर आहे तुम्हाला? ही माझी मुंबई. पाटण्याबद्दल मला काही चुकीचं नाही बोलायचं, पण जे मी केलेलं आहे, जे माझ्या मुंबईकरांनी केलंय, जे माझ्या मुंबई महापालिकेने केलेलं आहे, ते तुम्हाला जरी पटलं नसेल तरी चालेल, पण माझ्या मुंबईकरांना ते पटलेलं आहे. आणि माझं मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान आहे की मुंबई आणि पाटणा यांची तुलना करायची असेल तर ती जरूर करा. आणि कुठेतरी मुंबई आणि पाटणा एकत्र वाटलं तुम्हाला तर मी राजकारण सोडेन, आणि नसेल तर तुम्ही राजकारण सोडून घरी बसा. पण किती खोटं बोलायचं? आणि कशासाठी? मुंबई पाहिजे म्हणून. अरे मुंबई पाहिजे तर खोटं बोलून मुंबईकर नाही मुंबई देणार. मुंबईसाठी मेहनत करा, कष्ट करा. आणि जर का मुंबईचं पाटणा आम्ही केलं असेल तर मग तुम्ही काय तंबाखू चोळत बसलात 2-2.5 वर्ष? आम्ही काय करतो बघत? पाटणा म्हणजे कोणत्या थरावर पाटणा ते तर मला सांगा. सुविधांच्या बाबतीत असेल, गुंडागर्दीच्या बाबतीत असेल, काय आधी पाटणा म्हणजे काय हे तर सांगा. आणि मुंबईचं पाटणा केलं असं जर का म्हणायचं असेल तर मी म्हणेन जे पाटण्याची लोक इकडे राहत आहेत त्यांना सुद्धा हा त्यांचा अपमान आहे. कारण अगदी वाईट उदाहरण म्हणून सुद्धा त्यांनी पाटण्याचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे मुंबईचा अपमान केलाय आणि पाटण्याचाही अपमान केलेला आहे. आता ना घरका ना घाटका. ही निवडणूक ही अशी आहे, एवढ्या खोट्याशी किंवा एवढ्या खोट्या माणसांची आपली लढाई आहे. मला खरंच वाईट वाटतं की एवढी खोटी माणसं आपण 25 वर्ष जपली. आज मला काही पत्रकारांनी विचारलं की ते जे म्हणतात परिवर्तन, म्हटलं परिवर्तन म्हणजे काय? 20 वर्ष ते आमच्या सोबत राहिले आणि आता त्याने परिवर्तन कसं काय आठवलं? परिवर्तन म्हटलं कारभारात नसेल. कारण मुंबई महानगरपालिकेचा क्रमांक नंबर 1 हे मी पुन्हा सांगतोय, मुख्यमंत्र्यांकडे कुठला चुकीचा किंबहुना काल त्यांनी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्याच्यावरती तेलगीचा बोगस स्टॅम्प पेपर आहे असं म्हणतात. कारण आता नुसता मोदींचा फोटो मतं नाही देत.
आपला कसा वचननामा त्याच्यावरती शिवसेना प्रमुखांचा फोटो छापला, शिवसेना प्रमुख दिसले म्हणजे विश्वास दिसला. जिथे जिथे शिवसेना प्रमुख आहेत तिथे माझा विश्वास आहे. हे तमाम मुंबईकरांना नव्हे, देशातल्या तमाम हिंदूंना आणि सगळ्या नागरिकांना माहिती आहे. पण आता मोदीचा फोटो छापला की बोंबला, लोकांचा विश्वासच बसत नाही. मग स्टॅम्प पेपर छापावा लागला तुम्हाला. ही तुमची विश्वासार्हता, ही तुमच्या नेत्याची विश्वासार्हता. मोदी जे बोललेत की हमें चुनाव की नहीं देश की चिंता है, देश बदल रहा है. मी म्हटलं असं कसं? मला मी सकाळी उठून बघतो देश तर काय बदलत नाही. तुम्ही पाहिलं का हो देश बदल रहा है? बघितला? मग काय मोदी खोटं बोलतायत? हा, नाही, खोटं नाही बोलत. मोदींचं बरोबर आहे. अहो एवढं ते परदेशात असतात की रोज देश बदल रहा है, रोज नवीन देश. आज कुठला देश? आज लंडन. आज कुठला? अमेरिका. उद्या कुठला? देश बदल रहा है. त्यांना कळतच नाही मैं कहा हूं. ते त्यांच्यापुरतं खरं आहे. देशाची केवढी चिंता, पण कोणत्या ते सांगा ना, आमच्या की त्यांच्या? आणि देशाची जर का एवढी चिंता असेल तर तुम्ही तुमच्या 2-2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये जितकी जितकी अधिवेशनं लोकसभेची झाली, गजाभाऊ किती काळ पंतप्रधान तुमच्या लोकसभेत आले? देश की चिंता आहे. हा, प्रचारामध्ये किती बिझी राहिलात? गेल्या विधानसभेमध्ये शिवसेनेला संपवण्यासाठी 27 वेळा पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये आले. देश की चिंता महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून मी म्हटलं की आता मुंबई महापालिकेत आपण युती तोडलेली आहे. निर्णय पटलाय की नाही तुम्हाला? लढायचं तर असं लढायचं, ते फ्रेंडली मॅच बीच नाही, ते अमित शहाला जाणू दे. फ्रेंडली मॅच म्हणजे फ्रेंडली मॅच कसं बोलता बोलता पाठीत वार करून जायचं. फ्रेंडली मॅच हे नाही करायचं. तर छातीवरती वार, समोर करू वार. आम्ही पाठीत वार करणारे अवलाद आमची नाहीये. आणि म्हणून मी म्हटलं की मुंबईमध्ये सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदींनी यावंच. मोदी ज्या दिवशी मुंबईत सभा घेतील त्या दिवशी शिवसेनेचा एक शिवसैनिक किंवा खासदार जाऊन त्यांना व्यासपीठावरती शिवसेनेच्या विजयाच्या सभेचं आमंत्रण देईल. तुमच्या खोटेपणाला आता मुंबईकरच नाही तर संपूर्ण देश कंटाळलेला आहे. आणि जसा तुमचा नेता खोटं बोलतोय, अच्छे दिन आएंगे, नोटबंदी झाल्यानंतर 50 दिन मुझे दो, नाहीतर तुमचा चाबूक आणि माझी पाठ. तुमची पाठही दिसत नाही आणि आमच्या आता चाबूक येत नाही. आणि जसा पंतप्रधान बोलतायत तसं हे बोलतायत. मुंबईचा पाठना केलेला आहे. यांना आता पार्सल पाठवून द्या, कुठेतरी जायचं तिकडे. आणि मग मी पुढे सांगू इच्छितो, या संपूर्ण महानगरपालिकांच्या यादीमध्ये देवेंद्रजी तुमचं नागपूर कुठेही दिसत नाही. कोणत्याही पानावर मला नागपूर दिसलेलं नाही. का नागपूर दिसलेलं नाहीये? का पारदर्शक कारभार तुमचा नागपूरचा याच्यामध्ये दिसलेला नाहीये? आणि मग तुम्ही मुख्य तिकडे महापौर होता तेव्हा कसली चौकशी झाली होती त्याचाही अहवाल या मुंबईकरांसमोर सादर करा की कशासाठी तुमची चौकशी झाली होती. त्या नंदलाल समितीने काय आरोपपत्र तुमच्यावर ठेवलं होतं त्याची एक जरा जानकारी द्या मुंबईकरांना. पण उगाच काहीतरी मुख्यमंत्री पदाची झूल अंगावर चढले म्हणून मुंबईकरांना खोटं नका सांगू. कल्याण डोंबिवलीमध्ये परवा गेले असताना डोंबिवलीकरांना त्यांना काळे झेंडे दाखवले. पण हे असंच आपल्याबरोबर युती तुटल्यानंतर मतं मिळवण्यासाठी 2 थापा त्यांनी मारल्या. कल्याण डोंबिवलीला मी 6,500 कोटी देईन. अजून एक सुद्धा पैसा दिलेला नाही तिकडे की डोंबिवलीकरांना कल्याणकरांना. 27 गावं मी या महापालिकेमध्ये येऊ देणार नाही, ती वेगळी करेन. पटापटा मतं दिली गावकऱ्यांनी. आणि तो जो पट्टा आहे त्या पट्ट्यात भाजपला मतदान झाल्यामुळे शिवसेनेच्या बरोबरीने, नाही तर शिवसेना एका हाती सत्ता घेत होती तिकडे. कारण आपण बोलू ते पटणं न पटणं भाग वेगळा, पण आपण कधी खोटं बोलत नाही. खोटं बोलून मी एकही मत घेणार नाही आणि आजपर्यंत घेतलेलं नाहीये, अजिबात नाही. पण 27 गावं मी वेगळी पालिका करेन आता तर भेटायलाच तयार नाहीये. मग ती पिसाळली लोक. आणि मुख्यमंत्री गेले होते साहित्य संमेलनानं, काळे झेंडे दाखवले. का काळे झेंडे दाखवायला लागले? पण तरी सुद्धा हे सुधरत नाहीयेत. आणि खोटं बोलताना असं रेटून बोलतात की समोरचा खरं असतं तो गांगरून जातो, पण मी गांगरणारा नाही, अजिबात नाही. मुख्यमंत्री महोदय तुमचा गैरसमज झालाय. तुमच्या दुर्दैवाने तुम्हाला शिवसेना हा प्रतिस्पर्धी मिळालाय. आता जे आम्ही दावे केलेले आहेत, डीड यू नो म्हणून करून दाखवलं, त्यातला एक तरी दावा खोडून दाखवा ना तुम्ही.
जी आम्ही कामं केले त्यातली कामं एक तरी काम तुम्ही खोडून दाखवा, माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे. मुख्यमंत्र्यांना मी आव्हान देतोय, पंतप्रधानांना आव्हान देतोय की एक तरी आम्ही केलेली कामं जी दाखवतोय त्यातलं एक तरी काम खोडून दाखवा. आणि खरं म्हणजे मी या सगळ्या कामाचं एक श्रेय नाही म्हटलं तरी थोडं सोबत होते म्हणून मी देऊ इच्छित होतो. एका कार्यक्रमात त्यांना मी बोललोय की मुख्यमंत्री महोदय, मी भारतीय जनता पक्षाला सुद्धा श्रेय देऊ इच्छितो. तुमची मदत काय झाली असेल तर तुम्हाला काही कळत नव्हतं आणि गप्प बसून राहिला होतात, केवढी मोठी मदत झाली. आपण जी कामं केलेली आहेत खरंच तुफान कामं झालेली आहेत. उद्यानं किती उद्यानं केलेली आहेत, 700च्या वरती मुंबईमध्ये उद्यानं केलेली आहेत आपण. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दर 5 वर्षामध्ये आपण पुढे पुढे जातोय. आणि जो आपण शिवसेना प्रमुखांच्या नावाने जलाशय केला, तो जलाशय जर का नसता गेल्या वर्षी किंबहुना 2 वर्ष, तर महाराष्ट्रामध्ये जो दुष्काळ पसरला होता त्या दुष्काळात मुंबईकरांना म्हणजे आपल्याला सुद्धा पाणी टंचाईची समस्या जाणवली असती. ती जाणवली नाही, कारण मुंबई महानगरपालिकेने स्वतःचं हक्काचं धरण बांधलं म्हणून. आणि मला अभिमान वाटतो की स्वतःचं हक्काचं धरण बांधणारी मुंबई नगरपालिका ही एकमेव महानगरपालिका. 3.5 वर्षामध्ये आपण ते धरण पूर्ण केलं. संमतीला 10 वर्ष लागली, केंद्राची संमती, राज्याची संमती, आणि त्याच्यानंतर 3.5 वर्षात हे धरण आपण पूर्ण केलं. मेडिकल कॉलेज मुंबई महापालिकेचं आहे. आरोग्य सुविधा एवढ्या वाढवलेल्या आहेत. आणि यापुढे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा महापालिका तर आपण जिंकणार आहोतच, पण जिंकल्यानंतर मी आरोग्य सेवा ही मोफत करणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच म्हणून मोफत देणार आहे. 500 फुटाच्या जागेत जी लोक राहत आहेत, जे मुंबईकर राहत आहेत, त्यांचा सगळ्यांचा मालमत्ता कर मी रद्द करून टाकणार आहे. शालेय गणवेशातील जे विद्यार्थी आहेत त्यांना मुंबईचा बीएसटीचा प्रवास सुद्धा मी मोफत करून देणार आहे. हे असं काहीतरी बोला, खोटं कशाला बोलताय? ज्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि करणार आहोत त्याच्यावरती बोला ना. पण आपण हे मालमत्ता कर रद्द करतो म्हटल्यानंतर मग आपण काय करायचं? कारण आजपर्यंत काय होतं, युती होती, वचननामा पूर्ण करण्यासाठी, वचननामा बनवण्यासाठी शिवसेना डोकं वापरत होती. आणि हे काय करायचे माहितीये? झाला का वचननामा? हो झाला. मग आमचे कोण कोण फोटो आहे? आमचे एवढे 20 फोटो आले पाहिजेत त्याच्यात. अरे 20 फोटो काय म्हणजे तुमच्या वचननाम्याच्या आमच्याकडे काय जागाच राहणार नाही, सगळे 20 फोटो, हे पण तो पण म्हटलं असं नाही चालणार. 2-3 फोटो द्या, बघू आम्ही. मग 2-3 फोटो यायचे, म्हणजे यांची डोकी फक्त तिकडे अहवालाला चिकटवण्यासाठी, बाकी डोकी वापरलीच नाहीत कधी. मग आता प्रश्न असा पडला की अचानक हे अंगावरती आलं, आता जाहीरनामा द्यायचा कसा? लोकांचा विश्वास बसणार कसा? आणि ते दणादण जी त्यांनी थापा मारलेल्या आहेत त्याची चिरफाड आज राहुल शेवाळेंनी केली. आपण मालमत्ता कर रद्द म्हटल्यानंतर मालमत्ता करामध्ये वेगवेगळे 8 ते 10 टॅक्स येतात, ह्याची त्यांना माहिती नाही. आणि जो पथकर रद्द करणार ते म्हणतायत, तो पथकर सुद्धा या मालमत्ता करामध्येच येतो. म्हणजे जो मालमत्ता कर आपण रद्द करणार तो रद्द झाल्यावरती आपोआप पथकर सुद्धा रद्द होतोय, हे सुद्धा त्यांना माहित नाही. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की मुख्यमंत्री असताना किंबहुना अशी माणसं राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात, नगरविकास खात्याचे मंत्री, महापालिकेच्या कोणत्या खात्यात कोणते कर येतात, त्या करामध्ये आणखीन कोणते कर येतात, ह्याची त्यांना काही त्याचा गंध नाही, लवलेश नाही. पण ब्ला 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 घसा बसेपर्यंत बडबडायचं, बोंबलायचं, आणि घसा बसला की मुंबई महापालिकेचं पाणी प्यायचं. आणि उलट बोलायचं, आत्ता पाणी पितोय पण मीच तुम्हाला पाणी पाजणार. अहो, आम्ही या जवळपास 1.5-2 कोटीच्या मुंबईकरांना कुठेही टंचाई न भासू देता पाणी पाजतोय, आणि म्हणून ते आम्हाला आशीर्वाद देत आहेत. तुम्ही काय पाणी पाजणार आम्हाला? आमचं पाणी पिणारी माणसं. पण मुंबईबद्दल बोलताना मी जे पुन्हा सांगतोय की नागपूरबद्दल का नाही बोलत? मी तर खरी एक पुस्तिकाच तयार केलेली आपल्या माहिती करता, प्रसारासाठी नाही, की नागपूरमध्ये काय काय घोटाळे झालेत, नागपूरमध्ये किती खड्डे पडले, नागपूरमध्ये कशी पाईप फुटले, सगळं नागपूरचा बरबटलेला कारभार मी आणलेला आहे इकडे. पण त्याच्याबद्दल बोलायचं नाही, तो कसा पारदर्शक आहे. पण आम्हाला मुंबई जिंकायची, कारण उपरवाले की मर्जी, काही करा पण मुंबई जिंका.
मग मला सांगा ना, खरं म्हणजे शाळा बांधणं आणि हॉस्पिटल बांधणं हे महापालिकेचं काम नाही. आहे का हो रामदास भाई? महापालिकेचं काम आहे हे? महापालिकेचं काम नाही. मग ब्रिटिश गेल्यानंतर महाराष्ट्र सरकारने, मग सरकार कोणाचंही असो, मुंबईमध्ये किती शाळा बांधल्या, किती हॉस्पिटल्स बांधली, आणि प्राथमिक सुविधा देण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेने किती हॉस्पिटल्स बांधली आणि किती शाळा दिल्या हे बघितलं का कधी? एक सुद्धा नवीन हॉस्पिटल किंवा एक सुद्धा नवीन शाळा सरकारने मुंबईत बांधलेली नाही. ज्या काही शाळा आणि हॉस्पिटल्स बांधली ती आपल्या मुंबई महानगरपालिकेने बांधली, हे सुद्धा मी अभिमानाने सांगतोय. लिव्हर ट्रान्सप्लांट असेल, एन्जिओप्लास्टी असेल, बायपास सर्जरी असेल, अतिशय स्वस्त दरामध्ये डायलिसिस असेल, आता यापुढे ते सुद्धा मी मोफत करतोय. पण या सगळ्या सुविधा देणारी माझी मुंबई महानगरपालिका आहे. कधीतरी काहीतरी कौतुक करा. आपण नुसते बँक हॉलिडे बघतो. आता लॉंग वीकेंड आहे, मग कुठेतरी जायला पाहिजे. जायला पाहिजे, कारण कष्ट करत असतो. पण तेव्हा हा कधीतरी विचार केलाय का की आपण घरी राहिलो काय किंवा बाहेरगावी गेलो काय, आपण सुट्टी घेतली काय किंवा सुट्टी नाही घेतली, तरीही मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, मग ते बेस्टचे असतील, सफाई कामगार असतील, खास करून सफाई कामगार, हे बँक हॉलिडे वगैरे पाळत नाहीत. त्यांना बँक हॉलिडे नसतो. ते बिचारे मरून स्वतःचं आरोग्य धोक्यात घालून आपल्यासाठी मुंबई साफ ठेवत असतात. अरे आमचं सोडा, निदान त्यांचं तरी कौतुक करा. आणि त्या सगळ्या सफाई कामगारांना आपण गेल्या 5 वर्षात एक विम्याचं कवच दिलेलं आहे, विमा सुरक्षा. आता या 5 वर्षात त्या सगळ्या सफाई कामगारांना त्यांची स्वतःची हक्काची घरं आपण देणार आहोत. आम्ही एक सुद्धा काम, जे ते म्हणतात ना, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक करू, शिवसेना विसरली. अहो विसरली नाही. दोन्ही वचननामे काढा, माझा महापालिकेचा काढा आणि माझा विधानसभेचा काढा. विधानसभेच्या वचननाम्यामध्ये शिवसेना प्रमुखांचं स्मारक माझं वचन आहे की नाहीये? आहे ना, कारण मी दिलेलं आहे. पण सरकारची कामं मी महापालिकेच्या कामात नाही आणत. आता गर्दी होणार नाही, मेट्रोचे फोटो. आता गाड्या चालणार नाहीत, विमानाचे फोटो. अहो ही कामं आमची महापालिकेची नाहीत, ही सरकारची आहेत. आणि मेट्रो काय तुम्ही नाही शोध लावलाय. मेट्रो तुमच्या आधी काँग्रेसने केलेली आहे. आणि काँग्रेसच्या आधी मुंबईमध्ये, देशामध्ये रेल्वे ही इंग्रजांनी आणलेली आहे. मग इंग्रजांनी सुधारणा केल्या नव्हत्या? टपाल सेवा आणली नव्हती, रेल्वे आणली नव्हती, तरी देखील आपण इंग्रजांना का घालवलं? काँग्रेसनी सुधारणा केली नव्हती, काँग्रेसनी धरणं बांधली नव्हती, मग तरी सुद्धा त्यांच्यावरती तुम्ही घोटाळ्याचे आरोप केले. आणि घोटाळे आहेत ना, केलेत, भ्रष्टाचार केलाय. पण या भ्रष्टाचाऱ्यांना आम्ही तुरुंगात पाठवू, आम्ही वाट बघतोय. आणि आम्हाला आता कळेन असं झालंय की नवीन तुरुंग कोणता आला, भारतीय जनता पार्टीचा बोर्ड असलेला. कारण सगळे भ्रष्टाचारी त्या तुरुंगात चाललेत भाजपमध्ये. आला भ्रष्टाचारी की घाल तुरुंगामध्ये, दिसला भ्रष्टाचारी की घाल तुरुंगामध्ये. आणि मग तो असं हे सगळं ते घेऊन येतो, भाजपचं कमळ. ही कोणती पद्धत? आणि मुंबईचा पाटणा हा कोणत्या पद्धतीने केलाय हे एकदा जनतेला सांगा ना, म्हणजे पाटण्याच्या लोकांना सुद्धा कळेल की तुमच्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या मनात काय भावना आहे. आणि माझ्या मुंबईकरांना सुद्धा कळेल की माझ्या मुंबईबद्दल तुमच्या मनामध्ये काय चित्र आहे ते कळू द्या. एकदा दोघांनाही तुम्ही उत्तर द्या. पण आज जे मला पत्रकारांनी विचारलं की ते जे म्हणतात की परिवर्तन होणारच, म्हटलं परिवर्तन होणार असेल तर ते भाजपमध्ये होतंय. माझ्या कारभारामध्ये परिवर्तन करण्याची गरज नाही. कारण मुंबई एवढा पारदर्शक कारभार हा आता मला राज्य सरकारच्या कारभारात सुद्धा पाहिजे. जसं मुंबई महापालिकेमध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये सर्व पक्षाचे सदस्य असतात, कमिशनर असतात आणि विशेष म्हणजे पत्रकार असतात, तसंच रामदास भाई आता आपल्याला आग्रह धरायला पाहिजे की या पुढच्या कॅबिनेटमध्ये मला विरोधी पक्षनेता पाहिजे. कारण तो सुद्धा कॅबिनेट रँकचा त्याला तुम्ही दर्जा दिलेला आहात. मला पत्रकार पाहिजेत. आणि जसे आयुक्त असतात तसे तिकडे लोकायुक्त सुद्धा पाहिजेत. होऊ द्या खुला कारभार, आम्ही कोणाला भीत नाही, आम्हाला काही खायचं नाही, सगळ्यांसमोर कारभार करा. आणि मग हीच पद्धत
केंद्रामध्ये सुद्धा आणा जर तुमच्यात हिंमत असेल तर. जा मोदी बाबांना सांगा की आम्ही पारदर्शकता खाली आणतोय, वरती सुद्धा आणा. नोटबंदी कोणी केली कोणालाच माहित नाही, ही पारदर्शकता. कोणी जबाबदारीच घ्यायला तयार नाही, ही पारदर्शकता. मनमानी करणं म्हणजे कारभार नाही, आणि तो आम्ही सहन करू शकत नाही. मग ती मोदींची असली तरी देखील आम्ही मनमानी सहन करणार नाही, आम्ही मानणार नाही, हे ठासून आम्ही सांगतोय त्यांना. पण नुसत्या काय ते म्हणतात ना, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण, हे चालणार नाही, खपून घेतलं जाणार नाही. आणि म्हणून मी सांगतोय की जसं महापालिकेचं आयुक्तांचे किंवा आणखीन कोणाचे नोटिंग्स म्हणजे ज्या काही टिप्पण्या असतात त्या ऑनलाईन जातात, तसंच यापुढे मंत्र्यांचे आणि मंत्र्यांच्या जे काही सेक्रेटरी असतील त्यांचे फाईलवरचे शेरे टाका ऑनलाईन, हिंमत असेल तर टाका. मग कोणी चिकी कशी खाली हे कळेल सगळ्यांना. नाही, आम्ही नाही घाबरत, कारण आम्हाला काही खाका नाही सुटलेली. एवढ्या स्पष्टपणाने आणि ठामपणाने मी बोलू शकतो, कारण तुम्हाला खाली मान घालायला लागेल असं एक सुद्धा कृत्य गेल्या 20 काय गेल्या 50 वर्षात शिवसेनेने कधी केलेलं नाहीये. मुख्यमंत्री सांगू शकतात ठामपणाने, देऊ शकतात खात्री. स्वतः जेव्हा महापौर होते तेव्हाचा कारभार आणि आता मुख्यमंत्री आहेत तेव्हाचा कारभार, दिल्लीपासून गल्लीपर्यंत कोण तुमच्यामध्ये भ्रष्टाचारी नाही सांगू शकता तुम्ही? बरोबर आहे, रामदासभाई तेच सांगतात, खडसेला का काढलं? म्हणजे ही कीड तुमच्याकडे आहे, तुम्ही लोकांकडे का फिरताय? कीड तुमच्या खुर्चीला लागलेली आहे, दुसऱ्यांकडे का वाकून बघतात तुझ्या खुर्चीला लागली का म्हणून. आणि म्हणून मी म्हटलं की परिवर्तन जे भाजपमध्ये होतोय, एक जमाना असा होता की एक पिढी होती, त्यावेळेला शिवसेना प्रमुखांच्या सोबत अटलजी यायचे, अडवाणीजी यायचे, सुषमाजी आलेले आहेत, कधी कधी अगदी माझ्याबरोबर राजनाथजी आलेले आहेत. पण आता यांच्या स्टेजवरती कोण? पप्पू कलानी, एनडी तिवारी, हे सगळे, हे परिवर्तन. सगळे साधू संत बसलेले असायचे, आशीर्वाद देणारे हात तिकडे असायचे. आता लोकांना छळणारे हे गुंड पुंड तुमच्या व्यासपीठावर, हे परिवर्तन. हे परिवर्तन हे तुमचं तुम्हाला लख लाभो, मुंबईकर हे परिवर्तन स्वीकारणार नाहीत. परिवर्तन होणारच ते तुमच्या घरी, आमच्या मुंबईत नाही. याचं कारण आम्ही निवडणुकीच्या तोंडावरतीच फक्त मुंबईकरांना नाही भेटत, आम्ही जन्मजात मुंबईकर आहोत. मुंबईचं आमचं रक्ताचं नातं आहे. कधी काही होऊ नये, पण जर का दुर्घटना घडली तर तुम्ही तुमचे कपडे सांभाळत टीव्ही चॅनलवरती जातात, पण माझे साधेसुरे शिवसैनिक हे त्या संकटात उडी मारून मुंबईकरांना वाचवतात. ते 26 नोव्हेंबरच्या वेळेला झालेलं ना, तिकडनं मोदी आले आणि मग त्या ओबरायच्या समोर उभे राहून घुसून सगळ्यांनी बघितलं, प्रतिक्रिया देतात. त्या प्रतिक्रिया कसली देतात? आज धुमश्चक्री चालू आहे. आणि ज्या वेळेला धुमश्चक्री चालू होती त्यावेळेला तो दुसरं कुठलं ते एक होतं ना बिल्डिंग, नरिमन हाऊसची धुमश्चक्री सुरू होती. तिथे जे कमांडोज होते दिवस रात्र तिकडे, तो अतिरेकी कधी बाहेर दिसतोय आणि टिपायला मिळतोय या तयारीत होते. त्यांना पाणी पाहिजे का, एक घोट चहा पाहिजे का, हे विचारणारे भाजपवाले नव्हते, हे आपले शिवसैनिक होते. आणि त्या सगळ्या धुमश्चक्रीत सुद्धा ही सगळी गोष्ट करताना, सेवा देताना एक गोहिल नावाचा शिवसैनिक त्या अतिरेकीच्या गोळीला बळी सुद्धा पडलेला आहे. हे जे काय हे नातं म्हणतात त्याला. त्याच्यासाठी नातं असावं लागतं. ऐन वेळेला आलात आणि काहीतरी खोटं बोललात, ह्याचा अर्थ असा होऊ शकत नाही की त्याच्यावरती तुमचा, या जनतेचा विश्वास बसेल. आणि तुम्ही ठरवायचे, अशा खोट्या माणसांच्या ताब्यामध्ये मुंबई महापालिका तुम्ही देणार आहात? तुमचं आयुष्य, रोजचं जे काय आयुष्य ज्याच्यावरती चालतं, त्या मुंबई महापालिकेचा कारभार या खोट्या माणसांच्या हातात देत आहे. ही खोटी माणसं आहेत. म्हणजे आता यांना लाज लज्जा शरम काही राहिलेली नाही. हे मला दुर्दैवाने बोलावं लागतंय, मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत बोलावं लागतंय, कारण हा केंद्राचा अहवाल सुद्धा त्यांना आता दिसेना असं झालेलं आहे. हे एवढ्या खालच्या पातळीवरचं राजकारण मी तरी कधी बघितलं नव्हतं. समोर धडधडीत दिसत असताना सुद्धा ते नाकारणं, अरे तुमच्याच मायबापांनी दिलेला अहवाल आहे, आम्ही नाही दिलेला. पप्पू कलानी, एनडी तिवारी, हे सगळे, हे परिवर्तन. सगळे साधू संत बसलेले असायचे, आशीर्वाद देणारे हात तिकडे असायचे. आता लोकांना छळणारे हे गुंड पुंड तुमच्या व्यासपीठावर, हे परिवर्तन. हे परिवर्तन हे तुमचं तुम्हाला लख लाभो, मुंबईकर हे परिवर्तन स्वीकारणार नाहीत. परिवर्तन होणारच ते तुमच्या घरी, आमच्या मुंबईत नाही. याचं कारण
आम्ही निवडणुकीच्या तोंडावरतीच फक्त मुंबईकरांना नाही भेटत, आम्ही जन्मजात मुंबईकर आहोत. मुंबईचं आमचं रक्ताचं नातं आहे. कधी काही होऊ नये, पण जर का दुर्घटना घडली तर तुम्ही तुमचे कपडे सांभाळत टीव्ही चॅनलवरती जातात, पण माझे साधेसुधे शिवसैनिक हे त्या संकटात उडी मारून मुंबईकरांना वाचवतात. ते 26 नोव्हेंबरच्या वेळेला झालेलं ना, तिकडनं मोदी आले आणि मग त्या ओबरायच्या समोर उभे राहून घुसून सगळ्यांनी बघितलं, प्रतिक्रिया देतात. त्या प्रतिक्रिया कसली देतात? आज धुमश्चक्री चालू आहे. आणि ज्या वेळेला धुमश्चक्री चालू होती त्यावेळेला तो दुसरं कुठलं ते एक होतं ना बिल्डिंग, नरिमन हाऊसची धुमश्चक्री सुरू होती. तिथे जे कमांडोज होते दिवस रात्र तिकडे तो अतिरेकी कधी बाहेर दिसतोय आणि टिपायला मिळतोय या तयारीत होते. त्यांना पाणी पाहिजे का, एक घोट चहा पाहिजे का, हे विचारणारे भाजपवाले नव्हते, हे आपले शिवसैनिक होते. आणि त्या सगळ्या धुमश्चक्रीत सुद्धा ही सगळी गोष्ट करताना, सेवा देताना एक गोहिल नावाचा शिवसैनिक त्या अतिरेकीच्या गोळीला बळी सुद्धा पडलेला आहे. हे जे काय हे नातं म्हणतात त्याला. त्याच्यासाठी नातं असावं लागतं. ऐन वेळेला आलात आणि काहीतरी खोटं बोललात, ह्याचा अर्थ असा होऊ शकत नाही की त्याच्यावरती तुमचा या जनतेचा विश्वास बसेल. आणि तुम्ही ठरवायचे, अशा खोट्या माणसांच्या ताब्यामध्ये मुंबई महापालिका तुम्ही देणार आहात? तुमचं आयुष्य, रोजचं जे काय आयुष्य ज्याच्यावरती चालतं, त्या मुंबई महापालिकेचा कारभार या खोट्या माणसांच्या हातात देत आहे. ही खोटी माणसं आहेत. म्हणजे आता यांना लाज लज्जा शरम काही राहिलेली नाही. हे मला दुर्दैवाने बोलावं लागतंय, मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत बोलावं लागतंय, कारण हा केंद्राचा अहवाल सुद्धा त्यांना आता दिसेना असं झालेलं आहे. हे एवढ्या खालच्या पातळीवरचं राजकारण मी तरी कधी बघितलं नव्हतं. समोर धडधडीत दिसत असताना सुद्धा ते नाकारणं, अरे तुमच्याच मायबापांनी दिलेला अहवाल आहे, आम्ही नाही दिलेला, आम्ही दिलेला नाहीये. पण केवळ एक हाव वरून आदेश झालाय, कुछ भी करो. बरं 114 जागा दिल्या असत्या तर सगळं व्यवस्थित होतं ना. आम्ही एवढे वाईट होतो तर आधी आमच्याशी युतीची बोलणी करायला आलातच का? एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा. शेवटी कंटाळा आला म्हणून मी युती तोडून टाकली. जसं विधानसभेला तुम्ही आम्हाला घोळवट ठेवून युती तोडली होती, तसं नाही मी केलं. मला शेवटी वीट आला, उभं आला आणि म्हणून मी युती तोडली. होय, मला तुमच्या खोटेपणाचा वीट आला म्हणून मी युती तोडलेली आहे. मला तुमच्या ढोंगीपणाचा वीट आला म्हणून मी युती तोडलेली आहे. आणि मला तुमच्या नादानपणाचा वीट आला म्हणून मी युती तोडलेली आहे. मी युती तोडलेली आहे. मी कोणतरी एक बळीचा बकरा नाही दिला एकनाथ खडसे सारखा की तू बोल आणि बिचारा बोलला आणि त्यालाही कापून टाकला. म्हणजे वापरायचं आणि फेकायचं, स्वतःच्या माणसालाही सोडत नाही. एक तर स्वतःमध्ये बोलण्याची हिंमत नव्हती युती तोडण्याची, केलं पुढे. त्यांना काय, त्यांना बिचाऱ्यांना वाटलं की तेच मुख्यमंत्री होणार म्हणून बोलून बसले. पण युती तुटली म्हणून मी मुख्यमंत्री झालो. आधी पहिले तेव्हा मुख्यमंत्री झालात कसे त्याचं उत्तर द्या. जोपर्यंत शिवसेनेनी टेकू लावला नव्हता तोपर्यंत तुम्ही मुख्यमंत्री झालात कसे होतात? काय पारदर्शकता हो, आम्हाला सांगा ना जरा. कसं काय तुमचं बहुमत झालं होतं सांगा ना जरा पारदर्शकपणाने. आणि युती तुटली म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झालात, पण आमचा टेकू लागला म्हणून तुम्ही टिकलात, नाही तर टिकला असतात. पण एवढ्या खालच्या पातळीवरती कशाची काही पर्वा न करता ते बोलतायत. म्हणजे किती मुंबईसाठी हपापलेले आहेत आणि किती मुंबई, माझी मुंबई, हे आपल्याला सगळ्यांनी अभिमानाने म्हटलं पाहिजे. माझी म्हणजे आपल्या सगळ्यांची. माझी मुंबई ही त्यांच्यासाठी किती महत्वपूर्ण आहे आणि ती कशी, का त्यांना गिळायचे ह्याचं त्यांनी पहिलं उत्तर द्या. का मुंबई तुम्हाला का गिळायचे? पण ही मुंबईकर जपणारे हे माझे मर्द शिवसैनिक इकडे बसलेत. तोपर्यंत मुंबई मी कोणालाही गिळू देणार नाही, अजिबात देणार नाही. मुंबई गिळण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. अनेक जण गिळायला आले आणि त्याचं तुम्हाला एक परवा उदाहरण दिसलं की गिळण्यासाठी तोंड उघडलं त्यांनी पहिल्याच भाषणात घसा बसला, गळा बसला. तर हा नको ता घास घ्यायला जाऊ नका. ही मुंबई आम्ही प्रेमाने जिंकलेली आहे. ही मुंबई आम्ही सेवेने जिंकलेली आहे. आणि ही मुंबई आम्ही आमच्या मुंबईवरच्या निष्ठेने जिंकलेली आहे, जे तुमच्याकडे नाही आणि ते या तुम्ही मुंबईकरांना देऊ शकत नाही. आणि म्हणून ही लढाई आता दुर्दैवाने खोट्या दिशेने जायला लागलेली. पण मी खोटं बोलणार नाही, अजिबात खोटं बोलणार नाही. म्हणून मी तुम्हाला एकच विनंती करतोय,
एका बाजूला खोटं आहे आणि दुसऱ्या बाजूला तुमचा स्वतःचा अनुभव आहे. कोणत्या दिशेने तुम्ही जाणार? तुमच्या अनुभवाच्या दिशेने की खोट्याच्या दिशेने? नुसतं सत्यनारायणाला पूजेला म्हणून प्रसादाला जे येतात त्यांच्यावरती विश्वास ठेवणार की संकटकाळी धावून येणाऱ्या शिवसेनेवरती विश्वास ठेवणार? ह्याचं मला उत्तर द्या आणि तुम्हाला जे करायचं ते करा. आणि म्हणूनच, कारण मला रामदासबाई पाटणा आठवण करून देतात 9 वाजले, पुढे अजून किती वाजतील जाईपर्यंत मला कळणार नाही. तिकडे बोलायला जेमतेम किती मिनिटं मिळतील मला माहिती नाही. विषय खूप आहेत. पण हे सगळे विषय एका ठिकाणी एका वेळेला घेता येणं शक्य नाही. आज फक्त मी मुख्यमंत्र्यांच्या खोटेपणाचा बुरखा फाडलेला आहे. मला अपेक्षा आहे, मला आशा आहे की महाराष्ट्राची एक परंपरा आहे, महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, महाराष्ट्रावरती एक संस्कार आहे. हा आपला महाराष्ट्र लढवय्या आहे. हा महाराष्ट्र खोटारडा नाही आणि खोटारडा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहू शकत नाही, होऊ शकत नाही. आम्ही जो भगवा पकडलेला आहे ते एक सतीचं वाण आहे, ती एक मशाल आहे, तो एक धगधगता निखार आहे. आणि शिवरायाचा भगवा ज्याच्या हातामध्ये आहे तो शिवसैनिक कधी खोटं बोलू शकणार नाही. एवढाच विश्वास फक्त बाळगा आणि कामाला लागा. जय हिंद, जय महाराष्ट्र.